नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूप मस्त टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप कोबी घेतला आहे। कोबी अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। इथे मी किसून घेतला आहे किसणीने। तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा मग मिक्सरला सुद्धा फिरवून तुम्ही बारीक करू शकता, पण तुम्हाला कोबी अगदी बारीक हवा या रेसिपीसाठी। 1 कप कोबी मोजून इथे घेतला आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला, एक मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेतला आहे। आता यामध्ये एक वाटण घालायचं आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता हे जाडसर वाटून घेऊया। हे वाटण तयार करून घेतले। हे तयार वाटण आता यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे मी पाव चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घालते। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। पाव चमचा हळद घातले। यानंतर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातले। पाव चमचा हिंग घातला। आता यामध्ये पाव कप बेसन घालायचे। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। कोबीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदा सुद्धा घातला आहे। तर आधी एकदा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, नंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। पहा, हे असं ओलसर झालं आहे। बेसनामुळे रेसिपीला खूप छान चव येते, त्याचबरोबर तांदळाच्या पिठाला बाइंडिंग यायला सुद्धा मदत होते। आता इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यातलं पाव कप घातलं आहे मी। सगळं एकत्र घालायचं नाही आहे, लागेल तसंच आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे मी आणखी थोडंसं पीठ घालते। मिक्स करून घेऊया। तर इथे मला साधारण अर्धा कप पीठ लागले। आता यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। थालीपीठासाठी जसं आपण सैलसर पीठ मळतो तसं पीठ इथे मळून घ्यायचं आहे। कोबीपासून तयार होणारा खूप पौष्टिक आणि तितकाच चवदार असा नाश्ता आहे। तुम्ही अगदी झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मस्त अशी रेसिपी आहे। तर असा याचा गोळा तयार करून घेतला आहे मी। आता हे पीठ आपण असंच बाजूला ठेवूया आणि थालीपीठाबरोबर खाण्यासाठी वेगळी अशी शेंगदाण्याची चटणी तयार करूया। तर इथे मी 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत। थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये। यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली। थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेतले आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची घातली। ही फोडणी तयार आहे। तयार फोडणी आता चटणीवर घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। थालीपीठाबरोबर ही चटणी खूपच छान लागते। चटणी तयार आहे। आता आपण थालीपीठ तयार करूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल घालायचं आणि इथे मी आता तव्यावरतीच थालीपीठ थापून घेणार आहे।
तुम्ही कापडावरती सुद्धा थापू शकता। मी पुढे एक तुम्हाला थालीपीठ कापडावरती सुद्धा थापून दाखवते। शक्य तितकं पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं। इथे आता असे होल करून घेते मी तेल सोडण्यासाठी। यामध्ये आता थोडंसं तेल सोडायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एका बाजूने आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ। तर इथे थालीपीठ उलटून घेतलंय। मस्त असं खरपूस थालीपीठ तयार झालंय। पुन्हा थोडंसं मी तेल घालते। तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ मी भाजून घेते। दोन्ही बाजूने हे थालीपीठचं खरपूस करून घ्यायचं आहे। खूप मस्त खुसखुशीत असं हे थालीपीठ तयार होतं। इथे आता एक थालीपीठ मी तुम्हाला कापडावरती सुद्धा थापून दाखवते। हे थालीपीठ आपण काढून घेऊया। इथे आता मी एक ओलं कापड घेतलंय। हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा पिठाचा। आता ओल्या कपड्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ आता आपण भाजून घेऊया। तर इथे कापडासकट हे थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे आणि अलगद हे कापड काढून घ्यायचं आहे। हे थालीपीठ सुद्धा आता आपण भाजून घेऊया। हे दुसरं थालीपीठ सुद्धा भाजून तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।